नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही स्वतः काइंडली पर्सन आहोत, म्हणजेच खूप दयाळू व्यक्ती आहोत, त्याचबरोबर आपण खूप प्रामाणिकही आहोत, आपला स्वभाव हा इमानदारी वृत्तीचा आहे, आपण खूप साधे सरळ आणि खरे आहोत. तर आपला जो काही हा चांगुलपणाचा संपूर्ण स्वभाव आहे, तर या चांगुलपणाचा लोक कशा प्रकारे फायदा घेतात हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ थ्रू जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा कसा घेतात हे आपण पाहणार आहोत. तर त्यातील पहिला प्रकार आहे भावनिक ब्लॅकमेल. होय मित्रांनो, आता पहा की जी तुमची दयाळू वृत्ती आहे, म्हणजेच तुम्ही खूप काइंडली पर्सन आहात, तुम्ही खूप दयाळू आहात. एखाद्याने जर काही ते स्वतःचे दुःख सांगितले किंवा काही अशा इमोशनल गोष्टी त्यांनी तुम्हाला सांगितल्या की तुम्ही लगेच इमोशनल होता. तर हा जो तुमचा दयाळू स्वभाव आहे, तर तुमचा हा दयाळू स्वभाव अर्थात तुमची दयाळू वृत्ती ओळखून लोक काय करतात की त्यांच्या काही भावनिक गोष्टी रचून तुम्हाला सांगतात, तुमचं मत परिवर्तन करतात आणि ते स्वतःचं काम करून घेतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे पहिला हा प्रकार ज्यामध्ये तुमच्या चांगुलपणाचा फायदा लोक घेतात. त्यानंतर दुसरी सवय म्हणजे की जी तुमची सवय आहे ती म्हणजे नेहमी हो म्हणण्याची सवय. आता पहा की जर काही तुम्ही कोणाला नाही म्हणू शकत नाही हे सर्व लोकांना समजलं आणि ते समजायला वेळ लागत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा लोकांना समजतं की तुम्ही कोणालाही नाही म्हणू शकत नाही, तुम्ही कोणालाही नाही म्हणणारे पर्सन नाही, हे जेव्हा लोकांना समजतं तेव्हा ते लोक हे समजल्यावर काय करतात की त्यांची जी काही स्वतःची कठीण कामं आहेत ती तुमच्यावर सोपवतात. ठीक आहे. हा झाला पहिला फायदा. त्याचनंतर दुसरा, तुमची नेहमी हो म्हणण्याची जी सवय आहे त्या सवयीचा दुसरा लोकांना होणारा फायदा म्हणजे लोक तुम्हाला ऑप्शन म्हणून पाहतात. ठीक आहे. लोक तुम्हाला ऑप्शन म्हणून पाहतात, पर्याय म्हणून पाहतात. जर नाहीच दुसरं कोणी मदतीला आलं तर एक पर्याय म्हणून त्यांच्या माइंडमध्ये फक्त आणि फक्त तुमची इमेज ही बनलेली असते की नाहीच जर कोणी हेल्पसाठी मिळाला तर ही व्यक्ती तर ऑलरेडी आहेच आहे. अशा प्रकारे लोक तुम्हाला ऑप्शन समजायला लागतात. म्हणजेच तुमची जी नेहमी हो म्हणण्याची सवय, कोणाला नाही म्हणायचं नाही आणि तुम्ही कोणाला नाही म्हणूच शकत नाही, हा स्वभाव जेव्हा लोकांना माहीत होतो तेव्हा लोक त्यांची जी काही कठीण कामं आहेत त्या कठीण कामात मदत म्हणून तुम्हाला बोलावतात किंवा ऑप्शन म्हणूनही त्यांच्यासाठी तुम्हीच असता. आणि मग ते लोक त्यांची स्वतःची कठीण कामे तुमच्यावर सोपवतात किंवा त्यासाठी कायम तुम्हाला मदतीसाठी बोलावतात. तर अशा प्रकारे तुमच्या चांगुलपणाचा हा दुसरा फायदा लोक घेतात. त्यानंतर तिसरं म्हणजे गरजेपुरता वापर. आता पहा, काही लोक फक्त त्यांना जेव्हा मदत हवी असते तेव्हाच आपल्याशी गोड बोलतात आणि त्यांचं जे काही काम आहे ते काम आपल्याकडून करून घेतात आणि काम झाल्यावर आपल्याला विसरून जातात. म्हणजेच गरजेपुरता वापर. इथेही तुमच्या चांगुलपणाचा फायदा मोठ्या प्रमाणात घेतला जातो की लोकांना माहिती असतं की थोडंसं गोड बोललं की आपण अगदी तुपाप्रमाणे म्हणायला हरकत नाही, आपण तुपाप्रमाणे पाघळतो आणि कामापुरतं ते फक्त येतात आणि आपल्यासोबत गोड बोलतात आणि एकदा का आपण त्यांचं काम केलं की मग ते लगेच विसरून जातात आणि नंतर ते विसरून गेले की नंतर जेव्हा त्यांना मदत हवी असेल, गरज हवी असेल तेव्हाच ते पुन्हा आपल्यासोबत गोड बोलणार आणि आपल्याकडून काम करून घेणार. तर हे असं होत असतं. तर म्हणजेच गरजेपुरता वापर. आणि यासाठी एक विशिष्ट अशी म्हण देखील आहे, ती म्हणजे ताकापुरती आजी आणि कामापुरता मामा. होय स्वामी भक्तांनो, तर त्यासाठी ही म्हण जी आहे ती अगदी बरोबर लागू होते माझ्या मताप्रमाणे. त्यानंतर चौथी जी आता मी तुम्हाला सविस्तर माहिती ज्या प्रकाराबद्दल सांगणार आहे, ज्या
ज्यामुळे लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात, ती म्हणजे की तुमच्या वेळेची किंमत न राखणं. आता पहा, तुम्ही इतरांसाठी नेहमी अवेलेबल असता, त्यामुळे लोक तुमच्या वैयक्तिक वेळेचा आणि कामाचा विचार न करता तुम्हाला गृहीत धरतात. म्हणजेच पहा की एखादी व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीला माहिती आहे की तुम्ही खूप कामात आहात आणि तुमच्यासाठी तुमचं काम हे खूप महत्त्वाचं आहे किंवा तुम्हाला वेळही नाही आहे, हेही त्यांना माहिती आहे. पण त्यांना माहिती आहे की तुम्ही नाही म्हणू शकणार नाही किंवा तुम्ही इतके लोकांसाठी अवेलेबल असता की त्यांना माहीत असतं की याला जरी वेळ नसला, या व्यक्तीला जरी वेळ नसला किंवा ही खूप कामात आहे, बिझी आहे आणि खूप महत्त्वपूर्ण कामामध्ये ही बिझी आहे, हेही त्यांना माहीत असतं. पण तरीही ते फक्त आणि फक्त त्यांच्या कामासाठी तुम्हाला गृहीत धरतात आणि तोही कसलाही मागचा पुढचा विचार न करता ते तुम्हाला गृहीत धरतात. म्हणजेच तुम्ही इतरांसाठी नेहमी अवेलेबल असता आणि त्यामुळे लोक तुमच्या वैयक्तिक वेळेचा आणि कामाचा विचार न करता तुम्हाला गृहीत धरतात. ठीक आहे. त्यानंतर 5वा प्रकार म्हणजे कौतुकाचा अभाव. आता पाहून घ्या की तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी लोक ते तुमचं कर्तव्य आहे असे समजून तुम्हाला साधं थँक्यूसुद्धा म्हणत नाहीत. म्हणजेच पहा की ते एकतर येतात आपल्या चांगुलपणाचा फायदा उठवून, आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करून, त्याचबरोबर आपली जी नेहमी हो म्हणण्याची सवय आहे त्याचा फायदा घेऊन आपल्याला त्यांच्या ज्या कामासाठी त्यांचं जे काही काम आहे त्यासाठी आपल्याला मदत म्हणून गृहीत धरतात, आपल्याकडून मदत करून घेतात, आपल्याकडून ते काम करून घेतात आणि नंतर साधं आपल्याला थँक्यूसुद्धा ते लोक म्हणत नाही. कारण त्यांना असं वाटतं की तुम्ही इतरांचे काम करण्यासाठीच बनलेले आहात, तुम्ही स्वतःसाठी काहीही करू शकत नाही, तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी तुम्ही काहीही करू शकत नाही. त्याचबरोबर हे जे तुम्ही काम केलं आहे ते तुमचं कर्तव्यच आहे असं ते समजतात आणि तुम्हाला साधं थँक्यूसुद्धा म्हणत नाही. म्हणजेच ते लोक तुमचं कौतुकही करत नाही किंवा त्यांचं काम केल्याची जाण त्यांना तुमच्याकडून अजिबात नसते किंवा तुम्ही जे त्यांचं काम केलेलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते तुम्हाला साधं थँक्यूसुद्धा म्हणत नाही. कारण ते त्यांच्या माइंडमध्ये तुमचं हे कर्तव्यच होतं किंवा जे तुमचं कर्तव्यच आहे असं समजून ते तुम्हाला साधं थँक्यूसुद्धा म्हणत नाही. आणि हे लोक का करतात? कारण त्यांना माहीत असतं की तुम्हाला थँक्यू म्हटलं नाही, तुम्हाला धन्यवाद म्हटलं नाही तरी तुम्हाला काहीही इफेक्ट होणार नाही. तुम्ही आज त्यांचं काम पूर्ण केलं आणि साधं थँक्यू म्हटलं नाही आणि जेव्हा पुढच्या वेळेस त्यांना गरज असेल ते आले आणि गोड बोलून गेले की तुम्ही आपोआप मदतीसाठी पुढे सरसावताल, त्यांचं काम करता आणि त्यांना हेल्प करता आणि हे सर्व त्या लोकांना माहीत असतं आणि त्यासाठी ते तुम्हाला साधं थँक्यूसुद्धा म्हणत नाही. कारण तुम्ही त्यांच्यासाठी एक पर्याय आहात, एक कर्तव्य तुमचं तेच आहे असं समजून ते लोक तुम्हाला थँक्यू म्हणत नाही, तुमचं कौतुक करत नाही किंवा कृतज्ञतासुद्धा व्यक्त करत नाहीत. असे हे लोक असतात जे तुमच्या चांगुलपणाचा फायदा उठवत असतात. त्यानंतर दुसरं म्हणजे आर्थिक फायदा. तुमची कोणालाही मदत करण्याची वृत्ती पाहून लोक पैसे उधार घेतात आणि परत देण्यास टाळाटाळ करतात. ठीक आहे. की पहा की तुम्ही कोणालाही मदत करू शकता, कोणालाही. ही तुमची जी वृत्ती आहे, ही जी इमेज लोकांच्या मनात बनलेली आहे, त्यामुळे तुमची कोणालाही मदत करण्याची वृत्ती पाहून लोक पैसे उधार घेतात, तुमच्याकडून पैसे ते उधार घेतात आणि जेव्हा ती परत देण्याची वेळ येते तेव्हा ते लोक तुमच्या तुमचेच पैसे असूनसुद्धा ते तुम्हाला देण्यासाठी टाळाटाळ करतात, काही कारणे रचून सांगतात आणि पैसे देत नाहीत. दिले तरी त्यात कमी जास्त करून ते पैसे तुम्हाला देतात. कारण त्यांना माहीत असतं की तुम्ही एक चांगली व्यक्ती आहे. थोडंफार भावनिक ब्लॅकमेल करून तुम्हाला पटवता येऊ शकतं, तुम्हाला त्यांचे पैसे न देण्यासाठी किंवा कमी जास्त करण्यासाठी राजी करता येऊ शकतं असं त्या लोकांना वाटतं आणि त्यामुळे ते आर्थिकरित्या इथेही तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात आणि घेत राहतात. त्यानंतर म्हणजे एक असा आता प्रकार आहे तो म्हणजे चुकांचे खापर फोडणे. आता पहा की हा प्रकार जो आहे तो अनेक लोकांच्या बाबतीतही घडत असतो. विशेष म्हणजे जे चांगुलपणाची वृत्ती ठेवून जगतात त्यांच्या बाबतीत तर होतच होतं. ते म्हणजे तुम्ही वादावादी टाळता, तुम्ही भांडायला पुढे सरसावत नाही, तुम्ही बोलायला पुढे सरसावत नाही. तुम्ही एखाद्याकडून काही चूक झाली किंवा एखाद्याने काही चुकीचं असं वर्तन केलं तरी तुम्ही
तुमच्या बाबतीत हे सर्व होऊनही तुम्ही वादावाद किंवा भांडण टाळत असता आणि हे लोकांना माहीत असतं, कारण तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात आणि तुम्ही भांडण वगैरे या गोष्टींना नाही चांगलं तुम्हाला वाटत हे सर्व भांडायला वगैरे, तर तुम्ही मग भांडत नाही, वादावादी टाळता आणि हे पाहून अनेक लोक स्वतःच्या चुकांची जबाबदारी तुमच्यावर ढकलण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या चुकांचं खापर हे तुमच्यावर फोडतात. ठीक आहे, तर हा प्रकारही खूप जास्त प्रमाणात आहे. त्यानंतर 8वं म्हणजे सीमांचं उल्लंघन. आता पहा, तुम्ही तुमच्या मर्यादा निश्चित न केल्यामुळे लोक तुमच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करतात आणि तुम्हाला अगदी त्यांच्या मनाप्रमाणे वागवण्याचा प्रयत्न करतात. आता पहा, आपलं आयुष्य आणि आपण एवढेही स्वस्त नाही आहेत की कोणीही यावं आणि त्यात डोकं घालावं. ठीक आहे, तर या उक्तीप्रमाणे ही ओळ कुठेतरी वाचण्यात आली होती, पण सुंदर आहे. तर या उक्तीप्रमाणे तुम्ही तुमच्या मर्यादा निश्चित केलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे लोक तुमचं जे पर्सनल आयुष्य आहे, जे खाजगी आयुष्य आहे, त्या आयुष्यामध्ये येऊन ढवळाढवळ करण्याचं काम करतात. त्याचबरोबर ते आयुष्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात आणि अगदी त्यांना जसे तुम्ही हवे आहात अगदी तुम्हाला त्यांच्या मनाप्रमाणे वागवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जेव्हा गरज लागेल तेव्हा गोड गोड बोलून काम करून घ्यायचं, किंवा याला कितीही काम असलं तरी जेव्हा मला याची गरज असेल तेव्हा त्यांनी यायचं आणि माझं काम करून जायचं. म्हणजे अगदी त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या अगदी एखाद्या नोकराप्रमाणे आपण त्यांच्या कामी आलं पाहिजे आणि असं ते आपल्याला वागवण्याचा प्रयत्न करतात. आपण जेव्हा त्यांची मदत करू तेव्हा आपण खूप चांगले, आणि जेव्हा मदत करण्यासाठी विरोध करू किंवा नकार देऊ तेव्हा मात्र आपण खूप वाईट. अशाप्रमाणे ते लोक आपल्याला अगदी त्यांच्या मनाप्रमाणे वागवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या खाजगी आयुष्यात जिथे तिथे हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा प्रकारे लोक आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतात. तर स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओ थ्रू मी असंच सांगेल की दयाळू वृत्ती असावी, पण एवढी पण नाही की लोक काही सांगून आपल्याकडून त्यांचे काम करून घेतील किंवा आपण कोणाला नाही म्हणू शकत नाही म्हणून लोक त्यांची कठीण कामे आपल्यावर सोपवतील, आपल्याकडून काम काढून घेतील. त्याचबरोबर फक्त जेव्हा गरज असेल तेव्हाच येणार आणि गोड बोलणार आणि आपल्याकडून काम करून घेणार आणि मदत एकदा झाली, आपलं काम एकदा झालं की ते आपल्याला विसरून जाणार. त्याचबरोबर आपण बिझी आहोत, आपल्याला वेळ नाही आहे, तरी पण ते आपल्याला त्यांच्या कामासाठी गृहीत धरतात आणि आपल्या वैयक्तिक वेळेचा आणि कामाचा ते कसलाही मागचा पुढचा विचार करत नाही आणि त्यांच्या कामासाठी त्यांना असं वाटतं की आपण आपलं सर्व काम सोडून, आपली वेळ महत्त्वाची असली तरीही ती सोडून आपण त्यांच्या कामासाठी पुढे सरसावं. त्याचबरोबर त्यांची चूक असेल तरी ते त्यांच्या चुकांचं खापर आपल्यावर ढकलण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर आपल्याकडून पैसे असो किंवा आणखी काही, तर ते जेव्हा घेतात तेव्हा परत देण्यास ते आपलेच त्यांच्याकडे जी वस्तू जाते किंवा पैसे जाते तीच परत देण्यासाठी ते टाळाटाळ करतात. त्याचबरोबर आपण कितीही त्यांची मदत केली तर ते साधं थँक्यूही बोलत नाही किंवा कसल्याही आपल्या कामाची जाण त्यांना नसते. आपण त्यांची जी मदत केली किंवा जी मदत करून उपकार त्यांच्यावर केले त्याचीही त्यांना जाण नसते, कृतज्ञता कसलीही नसते. त्याचबरोबर आपण आपल्या मर्यादा निश्चित नाही केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप येऊन करणार, ढवळाढवळ करणार, आपल्या खाजगी आयुष्यामध्ये लक्ष घालणार किंवा त्यांची मतं मांडणार वगैरे, तर अगदी त्यांच्या मनासारखं वागवण्याचा प्रयत्न ते करणार. तर एवढं पण आपलं आयुष्य स्वस्त नाही आहे, आपण स्वस्त नाही आहे की कोणीही यावं आणि गरजेपुरता वापर किंवा गरजेपुरती मदतीची अपेक्षा आपल्याकडून करून जावी, कसलीही कृतज्ञता त्यांना नसावी. त्याचबरोबर आपण एवढंही प्रामाणिक नसावं, एवढंही चांगुलपणा आपल्यामध्ये नसावा की कोणीही यावं आणि ऑप्शन किंवा पर्याय म्हणून आपल्याकडे पाहावं. त्यामुळे आयुष्य खूप सुंदर आहे आणि स्वतःवर प्रेम करायला लागल्यावर तुम्हाला नक्कीच तुमच्या स्वतःची किंमत समजून येईल की तुम्ही काय आहात आणि लोक तुमच्या आयुष्यातील जे काही तुमच्या चांगल्या गोष्टी असतील किंवा जो तुमचा चांगला स्वभाव आहे त्याचा कशा प्रकारे फायदा उठवतात हेही तुम्हाला नक्कीच समजेल. त्यामुळे आजपासूनच या सर्व गोष्टींमार्फत नक्कीच स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्ही खूप किमती आहात. या ब्रह्मांडात ईश्वराने कोणतीही गोष्ट स्वस्त म्हणून बनवलेली नाही आहे. प्रत्येक गोष्ट किमती आहे आणि मोलाची आहे.
शिवाय अनमोल आहे. त्यामुळे स्वतःची किंमत करा, स्वतःवर प्रेम करा. तुम्ही खूप नशीबवान आहात की आपल्याला देवाने सुदृढ असं शरीर दिलेलं आहे, सुदृढ असं मन दिलेलं आहे, पण ते कसं ठेवायचं हे संपूर्णतः आपल्यावर अवलंबून आहे. त्याचबरोबर स्वामींच्या सेवेत राहा, स्वामींची सेवा करा, सेवेकरी व्हा आणि स्वामी सेवेत येऊन आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगले बदल घडवा आणि खूप प्रगती करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आणखी काही प्रश्न असतील तर तेही शेअर करा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच सुंदर अनुभवामध्ये. मग तो जीवनाचा असो किंवा स्वामींचा अनुभव असो, स्वामी संदेश असो, अशाच सुंदर व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.